इंद्रावती नदीपात्रातील अवैध रेती उपशावर कारवाईची मागणी. जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार. इंद्रावती नदीपात्रातील अवैध रेती उपशावर कारवाईची मागणी. जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार. तालुक्यातील दामरंजा येथील इंद्रावती नदीपात्रातून सुरू असलेल्या कथित अवैध रेती उत्खननाविरोधात जनकल्याण, समाजोन्नती, अन्याय, भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्राच्या वतीनं उपविभागीय अधिकारी आहेरी यांना निवेदन सादर करण्यात आलं. निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील इंद्रायती नदीत पोकलेन मशीनच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू असून त्यामुळे नदीपात्राचे नुकसान होत आहे. तसेच संबंधित विभागांकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. स्थानिक नागरिकांना बांधकामासाठी रेती मिळण्यास अडचणी येत असताना मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक होत असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान नदीपात्रात सुरू असलेले उत्खनन पाहिल्याचा दावा केला असून तेलंगणा राज्यातील वाहनांद्वारे रेती वाहतूक केली जात असल्याचं नमूद केलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, तसेच अवैध रेती वाहने जप्त करावीत अशी मागणी जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे. अवैध रेती उत्खननामुळे पर्यावरणासह शासकीय महसुलाचे नुकसान होत असल्याने प्रशासनाने तातडीनं लक्ष घालावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होते आहे. गडचिरोली संवाददाता आशिफ कुरेशी.